सखी सावली काव्यांजली। तुमच्या घरातले तुम्हाला कसं ट्रीट करतात ना हे बघितलंय। अहो दारातल्या डोअर मॅट एवढी तरी किंमत आहे का तुम्हाला? बस निकिता, माझ्या अक्काईबद्दल आणखी वेडावाकडं काही बोलायचं नाही। बोलली काव्या वहिनींची चमची बोलली। मला माहिती होतं तू इथेच असणार आहे। काय तुमच्या या सगळ्या टिपिकल फॅमिलीमध्ये ना असे टिपिकल प्रकारच घडत असतात। सगळ्यांना सगळ्यांच्या मध्ये बोलायचं असतं, सगळ्यामध्ये नाक खुपसायचं असतं। एकाला बोलवलं की त्याच्या मागे सगळे मुंगळ्यासारखे येत असतात। कुणाला कुणाची स्पेस नाही, प्रायव्हसी नाही, काही नाही, सगळीकडे गर्दी चाललेच। मला ना घुसपटायला होतं अशा वातावरणात। आय गेट सफोकेटेड, कळतंय तुम्हाला? आणि वहिनी, मला माझं लग्न ना आनंदासाठी करायचं, घुसपटून जाण्यासाठी नाही। निकिता बास, खूप बोललीस आतापर्यंत, खूप बोललीस। बोलणार माझं घर आहे आणि मी माझ्या घरात माझी मतं मांडणार। अहो तुमच्या इशाऱ्यावर नाचायला मी काय तुमच्या काव्या वहिनींसारखी टिपिकल सून नाहीये तुमची। काव्याचं तर तू नावच घेऊ नकोस। तिची बरोबरी अख्ख्या जन्मात तू करू शकणार नाहीस। मला करायचीच नाहीये, कळतंय का तुम्हाला? मला काव्या वहिनींची बरोबरी करायचीच नाहीये। माझं आयुष्य हे मला माझ्या मर्जीने जगायचंय, कारण ते माझं लाईफ आहे। हे तुमच्यासारखं नवऱ्याच्या किंवा सासरकडच्या मंडळींच्या मर्जीने नाही। बास निकिता, माझ्या आईंची या भाषेत बोलायचा तुला काहीही अधिकार नाहीये। मला गप्प करून तुमच्या घरची परिस्थिती बदलणार आहे का वहिनी? तुमच्या घरातले तुम्हाला कसं ट्रीट करतात हे वहिनी तुम्हाला खरंच कळत नाहीये का? अहो त्या घरात काय स्थान आहे तुमचं? त्यांच्यासाठी तुम्ही सून नाही आहात, काम करणारं एक मशीन आहात। त्यांना स्वतःचा वेगळा विचार करणारी किंवा स्वतःच्या इच्छा असलेली अशी सून नको आहे। त्यांना की नाही होला हो करणारी, त्यांची सगळी कामं न बोलता ऐकणारी अशी सून हवी। ते काय म्हणतात, ह रांधा वाढा उष्टी काढा। अशी टिपिकल सून त्यांना हवी आहे आणि तसं होण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये। निकिता, काय बोलतेस तू? हे आईंना नाव ठेवतेस? तुला काय माहितीये ग त्यांच्याबद्दल? माझं लग्न झालं त्या दिवसापासून त्यांनीच माझी काळजी घेतलीये। मला स्वतःच्या मुलीसारखं जपलंय। रिअली? मुलीसारखं? हो, मला काही त्रास होत असेल ना तर सगळ्यात आधी त्यांना कळतं। मी आत्ता ज्या घरात राहते ते घर त्यांनी उभं केलंय, मी फक्त सांभाळतेय। ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करते। आमच्या घरात संसारात छान रमलीये मी, आनंदात आहे। तेच तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतोय ना, खरं तर ते कंपल्शन अजिबात नाही। खरं तर संसाराचं आणि आपल्या माणसांचं महत्व तुला अजूनही कळलंच नाहीये निकिता। अगं संसार काय फक्त नवरा बायकोंचा नसतो, घरातल्या मोठ्या माणसांचा सुद्धा त्यात सहभाग असतो। पंचपक्वानांनी भरलेल्या ताटात जर मीठच नसेल तर त्या जेवणाला चव येत नाही। तसंच आपल्या घरातल्या मोठ्या माणसांचं असतं ग।
त्यांचं फक्त आपल्या आयुष्यात असणं हेच महत्वाचं असतं. चिमूटभर मिठाने जसं जेवण रुचकर होतं ना, तसाच आपल्या माणसांमुळे संसार सुखाचा होतो. कधी मदत हवी असेल तर त्यांचा आधार वाटतो. त्यांच्या आशीर्वादामुळे सगळ्या चिंता मिटतात. कधी भांडण झालं तर समजवायला ते आहेत याची खात्री असते आपल्याला. हा सगळा ना मूर्खपणा आहे. इरिटेट होतंय मला हे सगळं. निकिता बस आता. तू सांगून मी काय गप्पा बसणार नाहीये. प्रीतम, हे काय चाललंय? हा, साखरपुड्याला आलोय की हा कार्यक्रम बघायला? अरे मोठ्यांची कसं बोलायचं तिला कळत नाही. तुझ्या समोर तुझ्या घरच्यांना बोलते आणि तू. आणि तुम्ही तुमच्या बायकोचा अपमान करता ते चालतं का तुम्हाला? निकिता गप्प बैस. आधी तू हा साखरपुडा मोडलास आणि वर माझ्या घरातल्या लोकांचा असा अपमान करतेस. मी हे सहन करणार नाही. अच्छा, हे सहन करणार नाही. मग काय करणार तुम्ही? हे लग्न मोडणार? अहो ते मी ऑलरेडी मोडलंय. मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा. तुम्ही तुमच्या मुलाला घ्या आणि तुमच्या पदराला बांधून ठेवा आणि तुमच्या या सगळ्या रिलेटिव्हजला सांगा, मला अक्कल शिकवू नका हं? निकिता, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? बस कर. आणि पुन्हा जर का माझ्या घरातल्यांविषयी एक शब्द जरी काढला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. हेच म्हणत होते मी. तुझ्या घरातल्यांना जरा काही बोलले की बाजू घ्यायला तू तयार. माझा विचार कधीच करत नाही. मी इतकं मनापासून सांगतेय, पण एकदा तरी तू म्हणालास का निकिता माझं प्रेम आहे तुझ्यावर? तू म्हणतेस ना आपण करू तसं. एकदा तरी म्हणालास का निकिता मी समजून घेईन तुला, तुला हवंय ना आपण तसंच करू? अगं मी. नको, मला कळलंय तू माझा पूर्णपणे कधीच होऊ शकत नाही. प्रीतम, अरे तू माझ्यासाठी तुझ्या घरातल्यांना कधीच सोडणार नाही आणि म्हणूनच मी तुला सोडायचं ठरवलं. अँड दिस इज माय फायनल डिसिजन. आशू, बघ मी म्हटलं होतं ना तसंच झालं. देवच पावला बाई. निक, बघ पुन्हा एकदा विचार कर. मम्मा, माझा डिसिजन झालाय आता. सांगितलं ना मी तुला. आणि हा अनाउन्समेंटचा पहिला पार्ट होता. सेकंड पार्ट अजून बाकी आहे. सो तुम्ही सगळे सेकंड पार्ट साठी रेडी आहात ना? कारण काय आहे, सेकंड पार्ट जरा जास्त इंटरेस्टिंग. कारण हा सेकंड पार्ट माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट आहे. एक मिनिट. हॅलो, जरा आत ये ना.
हिम्मत कशी झाली तुझी? प्रीतम, सोड त्याला. त्याला तो राईट मी दिलाय. आणि तुझी हिम्मत कशी झाली रे त्याला हात लावायची? आणि हा, आम्ही दोघे रिलेशनशिप मध्ये आहोत. सॉरी यार, हार्ड लक. प्रीतम, निकिता यार, कॉलेजमध्ये तुझ्याशी वाईट वागला होता म्हणून मी याला धडा शिकवला होता. तू याला हेट करत होतीस आणि आता तू याच्यासाठी मला सोडतेस? हो, सोडतीये. मी ह्याच्यासाठी तुला सोडतीये. आणि प्रीतम, तुझ्या बरोबर मी लाईफचा विचार करूच शकत नाही. विकी इज द राईट पर्सन. आणि तोच माझा परफेक्ट लाईफ पार्टनर होऊ शकतो. जुळलं मेलं हे काय बोलतच? श्रीमंत लोकांची ना नाटकच कळत नाहीत आपल्याला. काय तुला माहित होतं यातलं? आई, मला कसं माहिती असेल आणि माझा काय संबंध आहे? पण ही सॉलिड इंटरेस्टिंग न्यूज आहे. ह्याची एक रील करते आणि पोस्ट करते. सुपर हिट होईल. कार्टे ते रीळ काढत बसण्यापेक्षा ना प्रीतमशी धागे कसे जुळतील ते बघ. मला खूप वेगळ्या प्रकारचं लाईफ जगायचंय प्रीतम. आणि ते मी फक्त आणि फक्त विकी बरोबरच जगू शकते, तुझ्यासोबत नाही. आणि मी खूप विचार करून हा डिसिजन घेतलाय. आणि तसंही आज रात्रीच्या फ्लाईटने मी US ला जाते. आणि मी US ला कायमची शिफ्ट होतीये. निक, अगं काय आहे सगळं अचानक? कधी ठरवलंस हे? आणि मला आधी काहीच बोलली नाहीस. डॅडना तरी? नाही मॉम, हे सगळं फक्त मला आणि विकीलाच माहिती होतं, बाकी कोणाला नाही. ऐक ना मॉम, मी तुला नंतर सगळं एक्सप्लेन करते. आधी मला प्रीतमचा चॅप्टर क्लोज करू दे. असं काय काय संपवणार आहेस ग एका क्षणात? तुमचं एवढ्या वर्षांचं नातं, त्याचं तुझ्यावर मनापासून असलेलं प्रेम, त्याचे स्वप्न, किती गोष्टी. आणि इतकी स्वार्थी कशी असू शकतेस तू? तुझं हे प्रेम होतं ना त्याच्यावर, एवढा सोन्यासारखा मुलगा, आणि तू एका क्षणात त्याला कशी सोडू शकतेस? प्रीतम, मी तुला एकच समजू, तू प्लीज मला विसरून जा. आणि हेच तुझ्यासाठी बेस्ट आहे. बेटर लक नेक्स्ट टाइम बडी. कॉलेजमध्ये मला तू मारलं होतं आणि आता तुझ्यावर मी हातही न उघडता अशी एक सनसनीत लगवली आहे ना. बघ, सुरुवात तू केली, शेवट मी केलाय. माझ्या मुलाशी जो आगाऊपणाने वागलास ना तू, त्याचीही तुला शिक्षा आहे. तुझी हिम्मत कशी झाली रे माझ्या मुलाशी अशी वागायची? आंटी, तुमची हिम्मत कशी झाली याच्या कानाखाली मारायची? याला मी पसंत केलंय. आणि तुम्ही माझ्या घरात उभे आहात हे विसरू नका. पण हे बक्षीस माझ्याकडे उदार राहील. चल निकिता.
आदर्श मुलगा, आदर्श माणूस, सेलिब्रिटी. आता तुझी सोशल स्टेटस काय आहे? जगाला इन्फ्लुएन्स करतोस, स्वतःच्या गर्लफ्रेंडला करू शकला नाहीस. तुझ्या लव्ह लाईफचा चॅप्टर संपला. आता कसं होणार तुझं? प्रीतम, मधुरा, जाऊ दे त्याला. काही काळासाठी एकट्याला राहू दे त्याला. येईल तो पण. आशू, देवच पावला बाई. आता पुन्हा संधी आहे. जोरदार प्रयत्न कर. एक मिनिट. वंदनाताई, कुठे निघाला? तुमची मुलगी तर पळून गेली, तुम्ही निघाला? काय म्हणाला होतात मगाशी? कोल्ड्रिंक देताना तुमच्या नाकावर टिचून साखरपुडा करते, लग्नही करून दाखवेन. लग्नाचं सोडाच हो, साखरपुडा पण झाला नाही. तुमच्या मुलीनं तुम्हाला तोंडावर पाडलंय. तुमची मुलगी आमच्या घरची सून होण्याच्या लायकीची नाही, हे मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला. आज तिने सिद्ध केलंय. अजिबात नाही. उलट ती आमची मुलगी आहे हे आज तिनं सिद्ध केलंय. म्हणजे एवढं सगळं होऊन तुम्ही तिचं कौतुकच करताय? काल परवापर्यंत, अगदी आजपर्यंत प्रीतमशी लग्न करायला उतावीळ झाली होती ती, आणि आज कुठल्या तरी तिसऱ्याच मुलाचा हात धरून निघून गेली. हे तुमचे संस्कार? काहीच चुकीचं वागली नाहीये ती. तिनं प्रीतमला सोडून विकीला निवडलं, याचा मला आनंदच झालाय. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? पूर्ण शुद्धीतच बोलतेय. तसाही माझा या लग्नाला विरोधच होता, पण तिचा हट्ट होता म्हणून आम्ही तयार झालो. एक प्रकारे तिने हे लग्न मोडून शहाणपणाच दाखवलंय. मला या सगळ्या गोष्टींची कल्पना नव्हती ना, म्हणून धक्का बसला, एवढंच. आता छान वाटतंय. खरं तर तुमच्या घरी येऊन पस्तावलीच असती ती. पस्तावली नसती काकू. उलट ती आनंदी झाली असती. तिचं भाग्य उजळलं असतं. लहानपणापासून तिला जे वळण लागलं नाही ना, ते लागलं असतं. कुटुंब म्हणजे काय, आपल्या माणसांचं प्रेम काय असतं, संस्कार कशाला म्हणतात, हे समजलं असतं तिला. तुमच्या मुलीने सगळ्या मोठ्यांचा अपमान केला, हा कार्यक्रम उधळून लावला, प्रीतमचं मन दुखावलं, तरी तुम्ही तिलाच पाठीशी घालता. प्रीतमला नाकारून निकिताने काय गमावलंय हे तिला कळलंच नाहीये. पण हे तुम्हालाही कळलं नाही, याचं जास्त वाईट वाटतंय. काकू, अहो सोनं एका मखमली डबीत ठेवलं काय आणि साध्या फडक्यात गुंडाळून ठेवलं काय? सोनं ते सोनंच असतं ना, त्याची झळाळी कमी होत नाही. तसंच ह्या घरातल्या माणसांचं आहे, ह्यांच्या मनाची श्रीमंती अफाट आहे. ह्या घरातली माणसं ना सोनं आहेत, सोनं. ह्यांच्या बरोबर तुमच्या निकिताचं आयुष्य उजळून निघालं असतं. पण असो, काही गोष्टी नसतात नशिबात. पण मात्र प्रीतमना या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. ते ना मनाने खूप चांगले आहेत, त्यांना चांगला जोडीदार मिळणं हा त्यांचा हक्क आहे.
बरोबर बोललीस लाडू. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणार, तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करणारी अशी लाखात एक मुलगी त्याच्या आयुष्यात येईल. बघालच तू.